नमस्कार. हळद रुसली कुंकू असलं ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे कृष्णाने पूजासाठी दुष्यंतचा त्याग करायचं ठरवलं आहे, कारण तिला असं वाटू लागलं आहे की दुष्यंतचं पूजावरती खूप प्रेम आहे. त्या दोघांमध्ये मी आली आहे, त्या दोघांचा मार्ग मी मोकळं करून देणार, त्यांच्या मार्गातनं मोकळी बाजूला होणार आणि ते दोघंजण एकत्र येतील असं इथे कृष्णाने भ्रम बनवून ठेवलं आहे. आणि आता दुष्यंतला वाईट वाटतं आहे की माझी बायको माझ्यासोबत नाही, त्या घरात मी येणार नाही. तर बाळजाबाईतील त्याला समजावं लागते की हे सगळं तुझ्या मनातलं काढून टाक. तिने जर तिचा मार्ग निवडला आहे तर तू पण तुझा नवीन मार्ग निवड. तिला तुझ्यासोबत नाही राहायचं तर तू पण आता हा विषय इथेच सोडून दे आणि नवीन आयुष्य सुरू कर. पण इथे नवीन आयुष्याची सुरुवात करल तर मी कृष्णासोबतच करल असा निर्धार दुष्यंतने घेतलेला आहे. आणि तिची समजूत काढण्याचा इथे प्रयत्न आता दुष्यंत करणार. ती ज्या शेतामध्ये कामाला जाते तिथे दुष्यंतही जातो. तिच्या आजूबाजूला तो वावरत असतो, तिला समजलेलंच नसतं. मग तो तिच्या जवळ जातो, तर ती त्याला पाहून इतकी घाबरते की तू इथे कसं काय. मग तो म्हणू लागतो की माझी कारभारी शेतकरी नाही तर मीही शेतकरी बनणार, हो की नाही. तर ती म्हणू लागते की तुमचा जो काही हा हट्ट आहे तो सोडून द्या, तुम्ही तुमचं आयुष्य नव्याने सुरू करा. तुमचं आयुष्यात खूप काय काय आहे, माझ्यासारखी अडाण्या बाईबरोबर तुमचं काही नाही. मग ती रुसलेली असते. मग इथं दुष्यंत काम करू लागतो तिच्या सोबतच. त्याच्या हाताला विळा लागतो आणि मग रक्त येऊ लागतं. तर ती पटकन धावत येते, औषधी एक पाला आणते आणि त्याच्या हातावरती तो दाबते, त्याचं वाहणारं रक्त थांबवते आणि म्हणू लागते तुमचा हा जो काही हट्ट आहे माझ्यासोबत राहण्याचा किंवा माझ्यासोबत आयुष्य काढण्याचा, हा काही सोपा मार्ग नाही. तर तुम्ही पूजासोबत तुमचं आयुष्य घालवावं, मला तुम्ही विसरून जावं असं इथे आता दुष्यंतला कृष्णाने सांगितलेलं आहे. तर तो म्हणू लागतो की माझ्या डोक्यावरती हात ठेवून तूही मला वचन दे आणि सांग की मी जसा खुश राहील तुझ्याशिवाय तसं तू पण खुश राहशील का.